नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांच्या या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आपण कुठलीही पिकं लावले की त्याच्या रोग भरपूर येतात आणि रोग भरपूर आले की आपली तारांबळ अशी उडते की आता फवारणी कुठली करायची, काय करायची. मग आपण कृषी केंद्रात जाऊन सल्ला घेतो, इकडे जाऊन सल्ला घेतो, तिकडे जाऊन सल्ला घेतो. त्याच्यात आपला इतका पैसा निघून जातो तरी पण रोग बरा व्हायला बराच त्रास जातो. तर एक निंबोळी पेंड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. निंबोळी पेंड जर आपण वापरली तर हे रोग येण्याचे प्रमाणच कमी होईल. म्हणून आपण काय करायचं आहे की रोग येण्याची वाट बघण्यापेक्षा सुरुवातीला जर निंबोळी पेंड वापरली तर त्याचे फायदे खूप होतील आपल्याला. म्हणजे एकदम रोग प्रतिकारक शक्ती वाढून जाईल, झाडांवर रोग कमी येतील. विशेष म्हणजे आपण जे बागायती करतो त्याच्यात तर एकदम रामबाण उपाय हा आहे. जसं टरबूज झालं, दोडकं झालं, कारलं झालं, वांगी झाली, टमाटे झाले, मिरची झाली, अशा याच्यात जेव्हा आपण लहान झाड असतं तेव्हा जेव्हा आपण जर याच्यात निंबोळी पेंडचा वापर केला तर पुष्कळ फायदा होतो. आता निंबोळी पेंड कशी वापरतात? बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जातं की निंबोळी पेंड हे एकरी 25 किलो किंवा 50 किलो असं मशागतीच्या वेळेस जमिनीत फेकून दिलेली जाते, पण ती बऱ्याच शेतकऱ्यांना महाग पडते, त्याच्यामुळे ते वापरायला टाळतात. मग आपण काय करायचं आहे की कमी पैशात आपल्याला फायदा झाला पाहिजे, इतका खर्च न येता आपल्याला फायदा झाला पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला सांगतोय की कशी वापरायची निंबोळी पेंड. याच्या दोन पद्धती आहे कमी याच्यात वापरायच्या. जसं आपण झाडं आपले लहान असतात तेव्हा ही बघा, ही निंबोळी पेंड आम्ही घेतलेली आहे. निंबोळी पेंड चांगली घ्यायची आहे. आम्ही एरिस कंपनीची घेतली आहे, 950 रुपयाची आम्हाला 25 किलो पडलेली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची घ्या, चांगली घ्या. कुठल्या इथे कंपनीचं काही आपल्याला घेणं देणं नाही आहे. आपल्याला इतकंच घेणं देणं आहे की आपल्याला व्यवस्थित वस्तू मिळाली पाहिजे, बरोबर. तर ही निंबोळी पेंड आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपले झाडं लहान असतात तर एका मुठीत, कशी आपण खत देतो तर एका मुठीत 2 झाडांना टाकायची आहे झाडाच्या बुडाजवळ, म्हणजे 2-3 बोटं दूर अशी, आणि झाकून द्यायची आहे. त्याच्यामुळे काय होईल का झाडाच्या मुळापासून ते पूर्ण आतमध्ये जाईल झाडामध्ये आणि कडवटपणा झाडात निर्माण होईल आणि रोग प्रतिकारक शक्ती त्याची वाढेल आणि रोग न येण्यास मदत होईल. ठीक आहे. आणि दुसरा प्रयोग म्हणजे असा की त्याच्याही पेक्षा कमी खर्चात, तर आता जसं साधारणतः आम्ही हे 1-1.25 किलो निंबोळी पेंड घेतलेली आहे. तर ही निंबोळी पेंड घ्यायची आहे आपल्याला आणि ही 10 लिटर पाण्यात 1 किलो, कमीत कमी 1 किलो निंबोळी पेंड, थोडी जास्त झाली तर हरकत नाही. 1 किलो निंबोळी पेंड घ्यायची आपल्याला आणि हे बघा याच्यात मी थोडं पाणी घेतलंय, याच्यात आपल्याला ही टाकायची आहे. याच्यात आपण ही टाकलेली आहे निंबोळी पेंड आणि याच्यात आपल्याला म्हणजे पूर्ण 1 किलो निंबोळी पेंड आपल्याला 10 लिटर पाण्यात वापरायची आहे. याच्यात आम्ही अजून पाणी घालतोय. हे बघा, 10 लिटर पाण्यात आम्ही याला चांगली भिजून टाकायचं आहे. नंतर एखादी काडी घ्यायची आहे, मिसळून घ्यायचं छान व्यवस्थित. तसं एखादी ही बघा, ही आमची जो काडी असतेच एक, त्या काडीने छान अशी मिसळून घ्यायची. आता ही मिसळून घेतली की आपल्याला ही 7 दिवस अशीच ठेवायची. 7 दिवस पर्यंत भिजवून ठेवायची निंबोळी पेंड. 7 दिवस झालं की आपल्याला छान ती गाळून घ्यायची आहे पातळ कापडाने, म्हणजे जेणेकरून याच्यातलं जे पण जाडं मटेरियल आहे निंबोळी पेंडचं ते तुमच्या पंपात जाणार नाही. आणि नोझल काढून याची ड्रिंचिंग करायची आहे झाडाला. हे 10 लिटर म्हणजे 1 एकरात वापरा तुम्ही हे 10 लिटर पाण्याचं, म्हणजे एक ड्रिंचिंगला जवळपास साधारण ते 1 एकराला 10 पंप लागतात ड्रिंचिंगसाठी. तर एका टाकीत 15 लिटरचे आपल्याला 1 लिटर याचं पाणी वापरायचं आहे. थोडं पाणी तुम्ही जास्ती घातलं, कमी पडत असेल चालतं, पण 1 एकराला तुम्ही एवढं सफिशियंट आहे वापरायला, हे तुम्ही वापरू शकता.
आणि विशेष म्हणजे मराठवाड्यात तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे निंबोळी पेंडीचा उपयोग मराठवाड्यात बरेचसे शेतकरी वापरतात, पण विदर्भात याची चलन खूप कमी आहे, खूप कमी वापरतात. आणि एक वेळ तुम्ही नक्की वापरून बघा, याचे चांगले रिझल्ट येतील. अगदी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि तुमच्या फवारणीचे खर्च अगदी कमी होतील. अनुभव आवडले असेल हे शेतकरी मित्रांचे तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्याकडेही काही असे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही आपले अनुभव शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचू, कारण उद्देश आमचा एकच, का आपला शेतकरी हा समृद्ध व्हावा. धन्यवाद.